हो, याच्यासाठी मी स्वतः MEAला विनंती केलेली आहे. आम्ही सगळे मिळून फॉलोअप करतोय. महाराष्ट्रात आणि भारतातून अनेक भागातून लोक आज नेपाळमध्ये अडकलेले, ते सुरक्षित परत यावे याच्यासाठी सगळ्याच पातळीवर आम्ही प्रयत्न करतोय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सलाही आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे. आणि तिथले काही आमच्या सगळ्यांचेच ओळखीचे लोक आहेत, कारण का अनेक वर्ष नेपाळचे आणि भारताचे संबंध अतिशय चांगले राहिले. अनेक तिथले लोक आहेत जे भारतात काही कामासाठी येतात, शिक्षणासाठी येतात, आणि आपलेही लोक तिकडे अनेक वेळा जातात पर्यटनासाठी, दर्शन घेण्यासाठी. त्याच्यामुळे तिथे खूप कौटुंबिक संबंध आमच्या अनेक लोकांशी तिथे आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांशी आम्ही चर्चेत आहोत की काही बस करता येतील का, काही गाड्या करून करता येतील का, कसं लोकांना तिथे सुरक्षित भारतीय लोकांना परत आणता येईल आणि शांतता ही नेपाळमध्ये कशी होईल याच्यासाठीही. आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक असे खासदार राहिलेले, त्यांचे फार चांगले संबंध नेपाळ बरोबर राहिले. DP त्रिपाठीजी जे आज दुर्दैवाने हयात नाही, पण DP त्रिपाठीजींनी भारत आणि नेपाळच्या मैत्रीसाठी खूप मोठं योगदान दिलं. म्हणजे आपले जेव्हा प्रधानमंत्री नेपाळला जायचे तेव्हा DP त्रिपाठींना आवर्जून नेपाळचं सरकार बोलवून घ्यायचं Tier 2, Tier 3 टॉकसाठी. त्यामुळे अशीही नाती राहिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याही थ्रू आम्ही प्रयत्न करतोय.